अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण पुण्याच्या वामनराज प्रकाशनचे परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित तरी गा ऐसे करा या पुस्तकाचे वाचन करीत आहोत. काल आपण चोराचे हृदय परिवर्तन कसे झाले ते पाहिले. आता श्रवणा इतकंच अभ्यासाचं आता सांगितले त्यांनी. या अभ्यासाबरोबरच आठवले परमपूज्य महाराजांकडे आपलं घर राहूनच हे साधता येतं हे पाहिलं. आता स्मरणाने चित्तशांती याचाच अर्थ हे स्मरण चिंतन आपण आपल्या आतमध्ये जसे जसे नियमाने करायला लागू तसे तसे ते आणखी आत मुरत जाते. जशी जशी मनाला त्याची सवय होते गोडी लागते तसे तसे ते मनच म्हणायला लागते की असे नाम घेतल्याने फार बरे वाटते आहे. आता असे स्मरण आणि चिंतन घडणे हे साधकांकरता किती महत्त्वाचे असते ते सांगते. श्री भगवंताचे स्मरण हे कुठल्या संकटातून माणसाला वाचवते ते बघा. अशाच एक बाई परमपूज्य श्री मामांकडे त्यांची घडलेली हकीकत सांगत होत्या. त्या म्हणाल्या, माझा मुलगा आजारी होता म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. डॉक्टरांनी सर्व नातेवाईकांना बोलावून घ्यायला सांगितले होते. तुमच्या मुलाची तब्येत फारच खराब झालेली आहे हे डॉक्टरांचे बोलणे ऐकून माझ्या तोंडचे पाणीच पळाले. मला काहीच सुचेना. आपल्या घरी कोणी आहे की नाही हे देखील मला आठवेना. इतकी मी त्या धक्क्याने आणि दुःखाने गांगरून गेले होते. मला काय करावे हे काहीच समजत नव्हते. आणि डॉक्टर तर सारखे तुमच्या घरचा फोन नंबर काय आहे आम्हाला तो दिला तर आम्ही तरी तिथे कळवतो असे म्हणत होते. पण मला काहीच सुचत नाही आहे असेच त्यांना म्हणत होते. शेवटी डॉक्टर मला नाईलाजाने म्हणाले की ठीक आहे, निदान थोडा वेळ तरी मुलापासून दूर खोलीबाहेर जाऊन बसा. आणि असे म्हणून त्यांनी मला बाहेरच्या वरांड्यात बसायला सांगितले. तेथील बाकावर बसताच काय झाले माहीत नाही, पण एका क्षणात मला भगवान श्री पांडुरंगाचे स्मरण झाले आणि मनात आले की ते पंढरपूरचे पांडुरंग मला दिसतील तर किती बरे होईल. माझ्या मनात पुढे असे देखील आले की जे दुःख नशिबात असेल ते तर होणारच आहे. मुलाचे काय होईल माहीत नाही, पण असा विचार मनात आल्यानंतर स्वतःच्या मुलाच्या जीवावर बेतलेले असताना देखील तेवढ्या दुःखामध्ये देखील मी एका क्षणात एकदम शांत झाले. मला चित्तशांती लाभली. भराभरा सर्व आठवायला लागले. जे मन मला तोवर व्यवहारातले काहीच आठवू देत नव्हते तेच मन एकदम शांत झाले. श्री शुक्राचार्यांना गोपीचा शाप. म्हणजेच मनाला जर शांत करायचे असेल तर त्यासाठी श्री भगवंताचे स्मरण व्हावे लागते. असे स्मरण जर का मनापासून व्हायला लागले तर ते आपल्याही नकळत हृदयातून तोंडातून ओठातून या क्रमाने शब्द रूपाने बाहेर पडायला लागते. असे ते ओठातून बाहेर पडल्यानंतर त्याला मग दुसऱ्या प्रकारच्या भक्तीचे स्वरूप प्राप्त होते. आणि ती दुसरी भक्ती म्हणजे कीर्तन भक्ती. पहिली श्रवण भक्ती आणि दुसरी कीर्तन भक्ती. या कीर्तन भक्तीच्या संदर्भात एक सुंदर गोष्ट सांगते. श्री शुक्राचार्य नावाचे एक फार मोठे मुनी होते. हे शुक्राचार्य श्री राधाजींच्या महालात लीला शुक्र म्हणून पोपट म्हणून राहत असत. त्यांच्या महाली अशी पद्धत होती की श्री भगवंत तेथे आल्यावर सगळ्यांनी त्यांची स्तुती स्तोत्रे गायची. सगळ्यांनी त्यांचा जय जयकार करायचा. एकदा श्री भगवंत असेच श्री राधाजींच्या महालात आले. पण नेमकी शुक्राचार्यांना म्हणजे त्या पोपटाला त्याचवेळी झोप लागलेली होती. त्याला अशी अवेळी झोप लागलेली बघून श्री राधाजींच्या एका प्रिय सखीला मोठा राग आला. म्हणून तिने शुक्राचार्यांना
तेथेच शाप दिला की तू पृथ्वीवर जन्म घेशील. तिचे ते शापवचन ऐकल्यावर श्री भगवंत तिला समजावून म्हणाले की अनवधानाने घडलेल्या इतक्या लहानशा अपराधासाठी त्याला एवढी कडक शिक्षा करण्याचे काहीच कारण नाही. तू त्याला उशापही दे. त्यामुळे त्या गोपीने त्या पोपटाला सांगितले की पृथ्वीवर जन्मल्यानंतर ज्यावेळी तू श्री भगवंताची स्तुती ऐकशील आणि ती दुसऱ्या कोणाला तरी सांगशील त्यावेळीच तुझी मनुष्य जन्मातून सुटका होईल. त्यानंतर या शुक्राचार्यांनी पृथ्वीवर श्री व्यास महर्षींच्या पोटी जन्म घेतला. शुक्राचार्य हे मूळचे ज्ञानी होते. आता परत मायेत गुरफटणे नकोच म्हणून जन्म झाल्यानंतर ते एक शब्दही बोलले नाहीत. फार चमत्कारिक गोष्ट आहे. पण ते जन्माआधी 12 वर्षापर्यंत मायेचा स्पर्श होऊ नये म्हणून आईच्या पोटातच पडून राहिले होते. मातेच्या उदराबाहेर ते 12 वर्षाचे होऊनच आले आणि बाहेर आल्याबरोबर तसेच वनात निघून गेले. श्री व्यास महर्षींना त्यामुळे मोठाच प्रश्न पडला की आता या आपल्या मुलाला घरी परत कसे आणायचे. कारण शुक्राचार्य हे मोठे योगी आहेत, महात्मा आहेत हे श्री व्यास महर्षी जाणत होते. त्यांनी शुक्राचार्यांचे मागे त्यांना समजावून परत आणण्याकरता म्हणून आपले अनेक शिष्य पाठवले. पण शुक्राचार्यांनी कोणालाही दाद दिली नाही. त्यामुळे श्री व्यास महर्षींना परत प्रश्न पडला की आता या मुलावर संस्कार तरी कसे करायचे. अजून याचे नामकरण सुद्धा झालेले नाही आणि हा तर सरळ उठून वनात निघून गेला. आता काय करायचे. श्रीमद भागवत संकीर्तन. योगायोगाने श्री नारद मुनींना श्री व्यास महर्षींनी ही समस्या कळली म्हणून ते त्वरित त्यांच्याकडे आले आणि त्यांना उदास होऊन बसलेले पाहून समजावत म्हणाले की हे महर्षी, तुम्ही श्रीकृष्ण लीलांचे समग्र वर्णन लिहावे. म्हणूनच श्री व्यास महर्षींनी श्रीमद भागवताची रचना केली. त्यांच्याकरवी संस्कृतमध्ये जे संपूर्ण भागवत रचले गेले ते त्यामुळेच. ती रचना पूर्ण झाल्यानंतर व्यास महर्षींनी परत श्री नारद मुनींना विचारले की आता पुढे काय करायचे. त्यावर नारद मुनी म्हणाले की तुमच्या निवडक शिष्यांना याचा एक एक भाग शिकवा आणि त्यांना सगळ्या दिशांना पाठवा. त्यांना सांगा की हे भागवत सतत मोठ्याने म्हणत त्याचे संकीर्तन करत सर्व दिशांना भ्रमण करीत जायचे. श्री व्यासांनी त्याप्रमाणे आपल्या शिष्यांना श्रीमद भागवत पढवून 14 दिशांना पाठवले. श्री शुक्राचार्य हे एक ठिकाणी एका वनात अज्ञातवासात राहत होते. त्या वनात योगायोगाने त्यातले काही शिष्य पोहोचले. त्या शिष्यांच्या तोंडून शुक्राचार्यांनी जेव्हा हे श्रीकृष्ण लीला वर्णन ऐकले तेव्हा त्यातील माधुर्याने आकृष्ट होऊन ते देहभान विसरले. भानावर आले तेव्हा ते धावत धावत त्या शिष्यांच्या मागे गेले आणि त्यांनी त्या शिष्यांना विचारले की तुम्ही हे सर्व कुठे शिकलात. त्यावर शिष्यांनी सांगितले की हे आम्हाला सद्गुरू श्री व्यासमुनींनी शिकवले आहे. मात्र आम्हाला एवढेच येते. तुम्हाला जर संपूर्ण श्रीकृष्ण लीला वर्णन ऐकायचे असेल तर तुम्ही आमच्याबरोबर श्री व्यास महर्षींकडे चला. त्या शिष्यांनी असे म्हटल्यावर ते पटून शुक्राचार्य त्यांच्याबरोबर श्री व्यास महर्षींकडे गेले. तेथे संपूर्ण भागवत ऐकून झाल्यावर त्यांनी